हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् व्यासप्रसादात् श्रुत्वा नेतद्गुह्यमहं परम् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं व्यासप्रसादात् श्रुत्वा नेतद्गुह्यमहं परम् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं व्यासप्रसादात् श्रुतवान् एतत् गुह्यम् अहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं असे पद आहेत. अन्वय असा आहे व्यासप्रसादात येतत् परम गुह्यम. तर येतत् परम गुह्यम योगम कथयतः स्वयं साक्षात् कृष्णात् अहम श्रुतवान. तर ते मी असा ऐकला आहे. अर्थ असा आहे व्यासांच्या कृपेमुळे हा परम गुह्य योग भगवंताने अर्जुनाला जो सांगितला कथयता म्हणजे प्रत्यक्ष सांगत असताना कथयतः वर्तमान काल कथयता सांगत असताना स्वयं योगेश्वरात म्हणजे स्वतः भगवान गोपाल कृष्णाने जो सांगितला गेला त्या कृष्णाकडूनच मी साक्षात जसं अर्जुनाने साक्षात ऐकला तसा मीही साक्षात ऐकला. सरळ अर्थ आहे श्री व्यास महर्षींच्या कृपेने मला दिव्य दृष्टी मिळाली आणि दिव्य दृष्टी मिळाल्यामुळे तो अत्यंत गोपनीय रहस्यमय असा जो योग आहे तो जो योग साक्षात भगवान गोपाल कृष्णाने जो सांगितला तो मी स्वतः प्रत्यक्ष जसा अर्जुनाने प्रत्यक्ष ऐकला तसा मी प्रत्यक्ष ऐकला. भगवंताने स्वयं जो सांगितला आणि अर्जुनाने स्वयं ऐकला तसा मी पण स्वयं भगवंताने सांगितलेला मी स्वयं ऐकला. आणि का ऐकला तो त्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं व्यासप्रसादात व्यासांच्या कृपेमुळे. म्हणजे आता साक्षात हस्तिनापूर कुठं राहिलं आणि कुरुक्षेत्र कुठं राहिलं. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला समोर उभा करून ज्या काळात भगवान हा परम गुह्य योग सांगतो जितका अर्जुनाला प्रत्यक्ष आहे तितकंच या ठिकाणी संजयाला पण प्रत्यक्ष आहे. तर हे प्रत्यक्ष का आहे म्हणजे संजयाची शक्ती आहे की भगवान गोपाल कृष्णाची शक्ती आहे का त्या योगाची शक्ती आहे. योगाची शक्ती नाही भगवान गोपाल कृष्णाचाही विषय येत नाही आणि संजयचाही विषय येत नाही. विषय येतो व्यास प्रसाद श्री गुरूंचा प्रसाद त्यांनी मला दिलेली दिव्य दृष्टी व्यास प्रसाद व्यासांच्या प्रसादामुळे संतांच्या गुरूंच्या श्रेष्ठांच्या असे मग आता श्रेष्ठ आपण त्याला काय म्हणतो ते येथ वडील नाही ते काय ते
त्याला वडील म्हणतात. 17व्या अध्यायामध्ये आली होती काय ते, आपणच होणे अर्थ, श्रुती स्मृतीचे अर्थ, आपणच होणे अमूर्त, आणि अनुष्ठाने जगात येतं वडील जे, अनुष्ठाने जगात येतं वडील जे. याचा अर्थ श्रुती आणि स्मृती याचे जे अर्थ आहेत ते अर्थ लोकाला सांगितल्याने कोणी शकत नाही. तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊन या मूर्त, प्रत्येक सिद्धांत असेल, तिन्ही सिद्धांत जे क्रियात्मक आहेत, जे भावनात्मक आहेत, ते ज्ञानात्मक आहेत, ते स्वतः मूर्त होऊन समाजाला आचरून दाखवतात. त्याला वडील असे म्हणतात. आणि सगळ्या वडिलांचे वडील आणि वडिलांचे वडील असणारे व्यास महर्षी, ज्यांच्याकडे सर्व शक्ती आहे. सर्व शक्ती याचा अर्थ त्यांच्याकडे शापादपी शरादपी संपूर्ण म्हणून व्यासोचिष्ट जगत्रय, संपूर्ण जग जे संपूर्ण जगाला जे ज्ञान आहे ते सर्व व्यासांच्या मुखातून आलेलं आहे. व्यास शब्द व्यास विशाल बुद्धी, याचा अर्थ व्यासांची बुद्धी विशाल आहे. व्यासानीच वेदाचं मंथन केलं, वेदाचे विभाग केले, विभाग करून उपनिषद घेतले आणि त्या सर्वाचं मंथन करून महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये ही सांगितलेली गीता जणू सर्व शास्त्रांचं घुसळण करून गीता हे त्यातला एक लोण्याचा गोळा काढला. आणि तो लोण्याचा गोळा साक्षात भगवान गोपाल कृष्णाच्या मुखातून सर्वश्रेष्ठ उत्तम अधिकारी असणारा अर्जुन, त्या अर्जुनाला सांगितला. तर मी किती भाग्यवान आहे. संजय म्हणतो मी किती भाग्यवान आहे की माझ्यासारख्या सर्वसाधारण सामान्य माणसाला व्यास महर्षींनी माझ्यावरती कृपा केली, दिव्यदृष्टी मला दिली आणि मी साक्षात अर्जुनासारखा त्याच्या पंक्तीला बसलो मी जाऊन. मग आता हा काय त्याचं कर्तृत्व आहे का? तो म्हणतो का मी तपश्चर्या केली, मी अभ्यास केला? नाही, काय नाही, अभ्यास नाही केला, तपश्चर्या नाही केली, बरी इच्छा पण नव्हती, इच्छा काही नव्हतं. आणि म्हणून श्रेष्ठांची कृपा झाल्याच्या नंतर कृपा कटाक्षाने आळेले आणि आपल्या पदी बैसविले. आणि ज्या काळात कृपा होते, कृपा कोणालाही करता येत नाही. आपल्याला मागं सांगितलं होतं, दया कोणालाही करता येते आणि दया कोणावरही करता येते. दया कोणीही करू शकतो आणि कोणावरही करू शकतो. पशु पक्षी प्राणी मात्र कोणावर तुम्ही दया करू शकता आणि कोणालाही दया करता येते. दयाची गोष्ट काय, सामान्य माणूस कोणावरही दया करतो, पण कृपा कोणालाही करता येत नाही. कृपा करण्याकरता एक विशिष्ट व्यक्ती लागते आणि ती विशिष्ट व्यक्ती कोणावरही कृपा करीत नाही. तर त्याला कृपा पात्र असावा लागतो. कृपा करणारे जगात फक्त दोनच असतात. पहिले आहेत संत आणि दुसरे आहेत भगवान. भगवंताला दुसरा नंबर दिला आहे शास्त्राने. पहिले संत श्रीगुरू असतात आणि श्रीगुरूंची कृपा आमच्यावरती कृपा करा आणि आमच्यावरती मला कृपा व्हावी, हे जे नाटकं असतात याचा काही उपयोग होत नाही. अगदी तुमच्या आमच्या अनुभवातलं उदाहरण सांगतो. बाईनी भाकर हातात घेतली तव्यावर टाकली आणि मग ते माझी इच्छा आहे, माझी इच्छा नाही, तिने भाजावून ते काय नाही चालायचं. जसा तवा तापला, भाकर टाकली, जितका तवा तापल तितकी भाकर उलथन आणि तितकी भाजन. ते काय त्या बाईच्या हातात नाही ना, तर भाकरीच्या हातात नाही, ते कोणाच्या हातात आहे, ते तवा तापण्याच्या हातात आहे. तसा ज्याचा जितका जसा तवा तापन तितकी त्याच्यावरती कृपा होती. त्या कृपेकरता माझ्यावरती कृपा करा. आणि मग ते लोक म्हणतात ते कृपा ही करता येत नसते, कृपा ही होत असते. कृपा ही करता येत नसते. भाकर ही तुम्हाला भाजवता येत नाही, ती भाजत असते. भाकर भाजण्याकरता आपले प्रयत्न उपयोगाचे काय उपयोग नाही. तुम्ही भाकर तयार करून त्याच्यावर टाकणं हे तुमचे प्रयत्न आहेत, पण ती भाजण्याकरता ते प्रत्यक्ष त्या तव्याचं अग्नीचंच काम असतं. ते जितकं तापल तसं भाजन. तसं आहे ते. तो जितका शुद्ध तपस्वी असेल, जितका ज्याचा आरसा स्वच्छ असेल, तितकं त्याच्यात प्रतिबिंब पडतं. म्हणून आमच्यावरती कृपा करा आणि माझ्यावर कृपा झाली हे शब्दात येण्यासारखी गोष्टच नसते.
ती वेगळीच गोष्ट असते. आणि म्हणून कृपा जसं कोणी करीत नाही, ती कृपा कोणावरही होत नाही, कोणाला करता पण येत नाही, ती आपोआप होत असते. ती आपोआप होत असते. जसं गायला वासरू सोडल्यानंतर तिला पाना सोडा असं काही कोणी सांगत नाही, मग तिच्या कासाला ते बछड्याचं मुख लागले होतं, त्या आपोआप निसर्गासारखा त्याच्यातून तो पाना सुटतो. मग तसाच प्रकार असतो. कृपेची गोष्ट त्या व्यक्तीची पात्रता, त्याची तपश्चर्या, त्याची जिज्ञासा, हे असं सगळं अदृश्य रूपात त्याची पात्रता ही अदृश्यच असते. कृपा ही अदृश्यच असते. आणि ज्याने कृपा केली त्याचं काही कर्तृत्व नसतं, हे पक्क लक्षात घ्या. त्याचं कर्तृत्व न ते होऊन असं होऊन जातं. ते दर्पणात प्रतिबिंब पडणं ही याचं काय कर्तृत्व आहे, ते पडतं त्याच्यामध्ये. ते लक्षात येतं तुमचं ना, हे पडतं त्याच्यामध्ये. दर्पणात प्रतिबिंब पाडणं हे तो फक्त दर्पणच्या समोर गेला का ते आपोआप पडतं. तशी कृपा करणं हे संभवतच नाही. कृपा ती तसं झालं का ते होतीच ती कृपा, असं आहे. आणि म्हणून पात्रता हे पण अदृश्य आहे, कृपा हे अदृश्यच आहे. आणि कृपा केली जाते हे सुद्धा अदृश्यच आहे. एक घडणारी घटना आहे, ती घडविणारी नाही, घडवता येत नाही, तर ती घडणारी घटना आहे ती. हे झालं तवा तापला म्हणजे भाकर भासते. हे जसं याच्यात काही गणित नाही, देश काल व्यक्ती जात धर्म त्यात काही येत नाही. ते तसं निसर्गाची प्रक्रिया आहे ती. तशी कृपेची एक विशिष्ट प्रकारची एक प्रक्रिया आहे ती. तसं संजय म्हणतात माझ्यावरती कृपा झाली, याचा अर्थ ते काय प्रत्यक्ष नाही, पण मागच्या जन्मात केव्हा तरी त्याची तपश्चर्या हे काहीतरी असल्याशिवाय. मग संजयवर कृपा केली, डायरेक्ट धृतराष्ट्रावरच कृपा केली असते नसतं जमलं का व्यासाला. पण त्यांना माहिती आहे हा म्हैसा बसलेला आहे, ह्यो काय हा हो कर नुसता वगैरेसारखा ओरडणार, हे ऐकणार नाही. संजयने सगळी गीता सांगितली तरी त्यांनी एक अक्षर नाही ऐकलं. असं त्याचं शेवटचं वाक्य आहे, अरे हे मी काय तुला हे प्रवचन करायला बसवलं का इथं, युद्धाचं काय चाललंय ते सांग, आणि कोणाचा विजयला तर ती तुझी नीती सांगन ती गीता संपलेली आहे ती. असा प्रकारे चला असो, मुद्दा बराच लांबला. मुद्दा सांगायचा व्यास प्रसादात म्हणून श्रेष्ठांची कृपा होण्याकरिता जे करायचं ते आपण करीत राहणं. तवा तापण्याकरता तवा घासून स्वच्छ करून ठेवा, लाकडं चांगले भरपूर घाला चुलीमध्ये, जाळ मोठा करा, तवा स्वच्छ करा. आणि ती प्रक्रिया ही ती आपोआप जसं त्या जाळाचा आणि तव्याचा संबंध झाला, अग्नीचा आणि तव्याचा संबंध झाला, ते आपोआप तापतं. आणि तापलं का ते कार्य घडतं. तशी गोष्ट आहे. त्या व्यक्तीच्या जीवनात घडलेलं सत्कर्म असेल, पुण्य असेल, अनुष्ठान असेल, तो तितका त्याचा तवा तापला का त्याच्यावरती मग आपोआप ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग तैशी कर्म साम्यद ते होय अपयशा. मग काय ते ऐशी कर्म साम्यदशा होय जेथ विरेशा. आणि मग सद्गुरू अपयसा भेटीची गा. आता तुम्हाला या सगळ्यात मिळलं अपयसा. जसा सद्गुरू अपयसा भेटतो तशी कृपाही अपयसाच होते आणि मोक्ष अपयसाच होतो. काय नाही चालत त्याचं कोणाच ते आपोआप सहज होणं. अपयश काही प्रयत्न वाचूनच येते सगळं. मोक्षाच्या बाबतीत कुठं काय प्रयत्न चालतो. तावत कालम प्रतीक्षत असं आहे, तोपर्यंत कालाची वाट पहा असं आहे. तोपर्यंत असं आहे. तुका म्हणे नाही चालत तातडी आणि प्राप्त काळ घडी आले विना. याचा अर्थ काय तोच येतो. मग श्रेष्ठांची कृपा होण्याकरता त्याच्याकरता मत भाग्य जोडावं लागतं आणि ते प्रयत्न करण्यात आपलं काम असतं. ती कृपा होत असते. अशी या ठिकाणी संजय म्हणतो की या ठिकाणी मला व्यासप्रसादात व्यासांच्या कृपेमुळे मला या ठिकाणी व्यासप्रसादात येतं परम आणि गुह्यम. तर येतत या शब्दाने असं सांगितलं, येतत म्हणजे हे तत्त्वज्ञान, येतत म्हणजे हे गीताशास्त्र, आणि येतत म्हणजे हे गुह्यज्ञान.
आणि याच्यापेक्षा येतत याचा अर्थ 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, एकूण सर्व ग्रंथाचं सार जे आहे ते सार म्हणजे येतत. हे संपूर्ण सारभूत तत्त्वज्ञान जे आहे ते येतत. असं जे येतत हे तत्त्वज्ञान आहे, तर ते येतत ते कसं आहे? परम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ. याच्यापेक्षा जगात श्रेष्ठ कोणतं काहीच असू शकत नाही. जो विषय असेल त्या सर्व विषयाच्या अग्रभागी शिरोभागी काय असेल तर हे तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून हा जो योग आहे, हे जे तत्त्वज्ञान आहे हे परम आहे आणि गुह्य आहे, अत्यंत गूढ आहे. म्हणजे कळण्यास कठीण आहे, निगूढ आहे, गूढ आहे. म्हणून हा योग परम आहे आणि गुह्य आहे. असा जो गुह्य योग आहे तो योग, तर तो योग असा गुह्य योग. तर योग याचा अर्थ काय आहे आपण पाहतो. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, अष्टांग योग आहे आणि शेवटी ज्ञानयोग आहे. तो योग सांगणार, 4ही योग सांगणारा कोण आहे? भगवान कृष्णच आहे. आणि 4ही योग सांगितलेत कुठं सांगितलेत? गीतेमध्ये सांगितलेत. म्हणून गीता काय आहे? सर्व शास्त्रांचं सार. गीता ही सर्व शास्त्रांचं सार आहे. गीतेमध्ये कर्मयोग आला, गीतेमध्ये भक्तियोग आला आहे, गीतेमध्ये अष्टांग योग आला आहे आणि गीतेमध्ये तत्त्वज्ञान ते ज्ञानप्रधानच शास्त्र आहे. म्हणून 4ही योग असे हे 4 प्रकारचे योग कथयतः स्वयं कथयतः. कोण? साक्षात योगेश्वरात, साक्षात योगेश्वरात कृष्णात या ठिकाणी साक्षात भगवान गोपाल कृष्णाने स्वतः जो सांगितला तो योग. आता स्वतः भगवंतांनी सांगितला म्हटल्यानंतर जगातलं सर्व ज्ञान कोणाचं आहे? ते जयाचे गा निश्वासी, जन्म झाल्या वेदराज, येणीची पढोनी वेद केला शहाणा. विधिविधानाचा शास्त्रबोध केला. विधिविधानाचा शास्त्राला बोध करणारा आणि वेदाला सुद्धा पढून शहाणं करणारा हा परमात्मा आहे. मग तो परमात्मा काय शाळेत गेला, मग त्याने काय पाठांतर केलं आणि मग आपल्याला सांगितलं? असं नाही. त्याचं स्वरूपच ते आहे. भगवंताचं स्वरूपच ज्ञानरूप आहे. त्याचा एक अंशच तो ज्ञानरूप आहे. आणि त्यामुळे साक्षात कृष्ण म्हणण्यापेक्षा साक्षात तत्त्वज्ञानच सांगत आहे. साक्षात मूर्तिमंत शास्त्रच त्या अर्जुनाला, मूर्तिमंत शास्त्र वेदशास्त्र उभं राहूनच अर्जुनाला सांगतं आहे. मग साक्षात याचा अर्थ म्हणजे भगवान गोपाल कृष्ण हा योगेश्वर आहे, योगांचा ईश्वर. पुढे सांगेल तुम्हाला. योगांचा ईश्वर आहे आणि तो असा साक्षात कोणाला सांगतोय? तो अर्जुनाला सांगतोय. आणि अर्जुनाच्या पंक्तीला मी बसल्यानंतर मग आता पंक्तीत काय मागे पुढे होणार आहे का? ते मला तेवढंच वाढलं गेलं. म्हणून असा ही एवढा मी भाग्यवान आहे. व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळाली. अर्जुनाच्या पंक्तीला बसलो आणि भगवान गोपाल कृष्ण साक्षात अर्जुनाला सांगतात. त्याच पद्धतीने मी साक्षात भगवान गोपाल कृष्णाच्या मुखातून आयला हा परम गुह्ययोग मी प्रत्यक्ष ऐकला, असं या ठिकाणी सांगितलं. तर हे ऐकत असताना हे व्यासप्रसादामुळे मला असं मिळालं. पण ऐकतानीच काय झालं माझं? तर या ठिकाणी ब्रह्मत्वाची पडली मिठी. ऐकताची ते गोठीन ब्रह्मत्वाची पडली मिठी. जीवत्व जाऊन मी ब्रह्मरूपतेला प्राप्त झालो. त्या ठिकाणी संजयनी संकोचच नाही ठेवला का हा माझा राजा आहे, मी त्याचा सेवक आहे, त्याच्या पुढे कशा. आता जी गोष्ट घडली ती सांगितली. या ठिकाणी ब्रह्मत्वाची पडली मिठीन मी तूपणीशी दृष्टी विरून गेली. आता मी नाही, तू नाही, राजा नाही, कृष्ण नाही आणि या ठिकाणी अर्जुन नाही, तत्त्वज्ञानसुद्धा नाही. तद्रूप मी ब्रह्मरूपतेला प्राप्त झालो. हे आघवेची का योग जया ठा येती मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले वज. व्यासे, हे मला व्यासाने अत्यंत सुलभ सहज मला अगदी जसं डोळ्यापुढे एखादा आवळा दिसाव तळ हातावरती, याप्रमाणे मला एवढं स्पष्ट सांगितलं. आणि हे सगळं जर पाहिलं तर या ठिकाणी आता माऊलींची भाषा येते.
माऊली त्या संजयाच्या मुखातून घालतात. वास्तविक पाहिलं तर हे काय सगळं भगवान गोपाल कृष्ण आहे, अर्जुन आहे, तत्त्वज्ञान आहे, मी संजय आहे, व्यास आहे, दिव्यदृष्टी आहे. हे काय एक प्रकारचं एक चित्र उभं केलं, एक नाटक उभं केलं. वास्तविक पाहता हे काही नाही, हे सर्व तोच आहे, हे सर्व तोच आहे. तोच भगवान कृष्ण अर्जुनाच्या रूपाने नटला आहे आणि तोच प्रत्यक्ष सांगणारा सगुण साकार झाला आहे आणि तोच प्रत्यक्ष अक्षर बनला आहे आणि तोच प्रत्यक्ष तत्त्वज्ञानाच्या रूपाने सांगणारा तोच झाला. जे सांगणं तोच आहे आणि जो ऐकतो तोही तोच आहे आणि मी जे ऐकतो तोही तोच आहे. अखंड एकच आहे. फक्त तिने काय केले, चित्र निर्माण केलं आणि त्या फक्त आपल्याकरता एवढं केलं त्यांनी, ते सर्व समाजाला ऐकण्याकरता एवढं केलं. ते माऊलीने त्याचं चित्र उभं केलं. माऊली म्हणतात त्या ठिकाणी, आहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे आयशे. अर्जुनाला निमित्त केलं. वास्तविक पाहता मीची होऊन पांडवांकरती माझी सेवा. मी माझ्याहून तुझ्याहून वेगळा काही नाही. देवभक्त पण दुजं नाही, है का नाही. देवभक्त पण असं काही दुजं नाही. म्हणून भिन्न भेद नाही. देवा आम्हा एक देही आणि झालो नाही कही एका वेगळे. कधी एकोण एक वेगळे झालेलोच नाही. देवभक्त पण हे फक्त समाजाला देण्याकरता, दाखवण्याकरता किंवा आनंद भोगण्याकरता हे औपाधिकत्व, क्षणिकत्व निर्माण झालं. जसे साखरेचे 4 पुतळे केले, त्याचे फक्त आकार वेगळे आहेत, त्याच्या स्वरूपात काही बदल झालेला नसतो. त्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, असं आहे. आणि म्हणून नटवणे आपण आपणच नटला दोन्ही ठिकाणी आणि बोल जे देवे ते थकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जे पात्र. काय वानू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरूंचे. या ठिकाणी माझे कान या ठिकाणी पात्र झाले. तर हे सगळं माझ्या श्रीगुरूंचं या ठिकाणी महत्त्व आहे. त्यांच्या कृपेने मला ही सगळी गोष्ट मिळाली, असं या ठिकाणी संजयाने खूप तोंड भरून वर्णन केलं आहे. कोणाचं इथून 74 श्लोकापासून संजय गीता सुरू झाली शेवटपर्यंत. पहिली अर्जुन गीता झाली, मध्ये अर्जुन आला, मग सगळी भगवंताची गीता झाली आणि मध्ये शेवट काय झाली, पुन्हा आता संजय गीता येते. 4 श्लोकामध्ये संजय गीता येतं. काय अर्जुनही नाही आणि भगवानही नाही. आता संजयचं प्रवचन सुरू आहे. संजय म्हणतो, राजन संस्मृत्य संस्मृत्य राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः हृष्यामि च मुहुर्मुहुः राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. हे राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादम इमम् अद्भुतं केशव अर्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. तर हे राजन केशव अर्जुनयोः इमम् अद्भुतं पुण्यम संवादम. या ठिकाणी असं संवादम काय मुहुर्मुहुः हृष्यामि. तर हे राजा, आणि एक राहिलं का संस्मृत्य संस्मृत्य. तर संवादम संस्मृत्य संस्मृत्य मुहुर्मुहुः हृष्यामि. तर हे राजा, संजय म्हणतो कोणला, धृतराष्ट्राला, हे राजा. राजा म्हणतो हे तरी बरं आहे. हे राजा,
हे भगवान गोपाल केशव शब्दाचा अर्थ सांगितला आहे. केशव आणि अर्जुन असा सर्व इंद्रियांचा स्वामी असणारा भगवान गोपाल कृष्ण आणि हा अर्जुन हे दोघांचा हा इमम आणि मग त्या संवादाला काय दिले? 2 विशेषणे दिलेत. एक पुण्यमय आहे आणि एक अद्भुत आहे. तर पुण्यमय याचा अर्थ प्रत्येक अक्षर ना अक्षर माणसाचं कल्याण करणारा आहे. सर्व दोष निवारण करून तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या संवादातल्या प्रत्येक अक्षरामध्ये आहे. आणि म्हणून त्याला पुण्यम असं म्हणतात. पुण्यदायक, कल्याणकारक म्हणजे मोक्षदायक नाही, तर संपूर्ण दोष निवारक आणि नंतर तुम्हाला पुण्य प्राप्त करून दोष निवारक आणि पुण्य प्राप्त म्हणून त्याला पुण्यम असं म्हणतात. आणि अद्भुतम याचा अर्थ अलौकिक. काल सांगितलं अद्भुत याचा अर्थ अत्यंत चमत्कारिक. अलौकिक म्हणजे जगात दुसरीकडे कुठे नसला असणं हा संवाद. हा कृष्ण अर्जुनासारखा संवाद जगात दुसरा कोणाचाच नाही, म्हणून त्यांना म्हणलं अद्भुत असा संवाद. संस्मृत्य तर मी ते पुन्हा 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 आठवून काय होतोय म्हणले, मुहुर्मुहू वारंवार हृष्यामी मी आनंदित होत आहे. तर त्याचा तो आनंद ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा द्विगुणित करून टाकला. ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत म्हणजे का त्या गीतेला झाकून टाकतात आणि त्या ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला पण अचंबित करून टाकतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले फार सुंदर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते रत्न असतं आणि त्या रत्नावरती त्याचं रत्न कीळ असतं. त्याला कीळ म्हणजे त्याला प्रकाश म्हणतात. म्हणजे तो रत्नाचा प्रकाश असा फाकला का आपली नजर रत्नाकडे जात नाही. ते प्रकाश काय करतो, ते रत्न झाकून टाकतो आणि सगळ्याची नजर त्या प्रकाशावर जाऊन पडते. आणि प्रकाशावर गेल्यानंतर आपण त्या प्रकाशाशी एकरूप होतो. अरे काय रत्नाचा प्रकाश आहे. परत रत्न नसतं तर प्रकाश कुठून आणणार? पण रत्न गेलं झाकून. वास्तविक पाहता रत्न पाहावं माणसाने, पण रत्न झाकल्या जातं आणि प्रकाशामुळे रत्नदृष्टी निघून जाते. तसं ते या ठिकाणी संजय त्याच्या ज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी गेल्या आणि त्याचं जे ज्ञान असं फाकलं, त्याचा जो आनंद आहे त्याच्यावरती तो संजय दृष्टीच निघून गेली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मुहुर्मुहू तो इतका हर्षित झाला, इतका आनंदित झाला. राय हे बोलता विस्मित होय तेनीचे मोडवला ठाये. रत्न केळा ये झाकळीत जैसे. जसं त्या रत्नकेळेने रत्नाला झाकून टाकावं तसं या ठिकाणी त्या संजयाला असं झालं. बोलता बोलता हे राया बोलता विस्मित होय तेनीचे मोडवला ठाये. मग तो संजय आणि ही गोष्ट बोलता बोलता पार तो हरून गेला. मग जसं या ठिकाणी थोडक्यात तो संजय, राजा, मी जीव ह्या सगळ्या गोष्टी अशा विरून गेल्या आणि विरून जाऊन तो असं ब्रह्मरूपतेकडे गेला. माऊली दुसरं उदाहरण देतात. जसं रात्रीच्या वेळी त्या हिमालयामध्ये सरोवर असतात, मग ते पाणी काय होतं, ते सगळं असं बर्फरूप होतं केव्हा रात्री चंद्रोदय झाल्याच्या नंतर. आणि सकाळी सूर्योदय झाला का ते हळूहळू असं सगळं वितळून जातात. तसं या ठिकाणी हिमवंताचे सरोवरे चंद्रोदय होती काश्मीर आहे, सगळं बर्फ होऊन जातं. मग सूर्यगमी माघारी द्रवत्व ये तैसा शरीराची स्मृती तो संवादू संजय चित्तीन धैर्य आणि पुढती तेची होय. घडोघडी तो ब्रह्मरूपतील जायचा. पुन्हा सावध होऊन पुन्हा आपल्या संजय भाऊ राजा आहे, संजय ऐकतोय सांगतोय याच्यावरती पुन्हा येतो यायचा. पुन्हा आनंदित व्हायचा आणि पुन्हा तो ब्रह्मरूपतेला जायचा. आणि म्हणून त्यांना मुहुर्मुहू हृष्यामी पुन्हा आनंदित व्हायचा, पुन्हा ब्रह्मरूपतेकडे जायचा आणि पुन्हा तो संजय या वृत्तीवरती येत होता. तस्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे
विस्मयो मे महान् राजन् विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः हृष्यामि च पुनः पुनः तस्य संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अति अद्भुतम हरेः विस्मयः मे राजन् महान् राजन् हृष्यामि च पुन्हा पुन्हा. मागच्या श्लोकासारखंच या ठिकाणी हे राजा श्रीहरीच्या त्या अत्यंत अद्भुत अत्यंत अलौकिक असं या ठिकाणी रूपाचं पुन्हा 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 ते काय संस्मृती संस्कृती ना ते पुन्हा पुन्हा स्मरण करून या ठिकाणी काय ते माझ्या चित्तात विस्मय नाम आश्चर्य निर्माण होत आहे. आणि म्हणून वारंवार पुन्हा पुन्हा म्हणजे वारंवार मी हर्षित होत आहे हर्षपुलकित होत आहे. थोडक्यात संजय म्हणतो श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूप ऐकता ऐकता ज्याच्या मुखातून म्हणून रूपे सुंदरता मुखे मधुरता असं मागं एखादं गुरुपौर्णिमेत तुम्हाला सांगितलं होतं गुरु कसा असावं. मग आता गुरु जर डुचका असला त्याचं ज्ञान काय डुचकं राहतं काय ते. गुरु जर लुळा पांगळा असला त्याचं काय ज्ञान लुळं पांगळं राहतं काय. मग गुरूंचं तत्त्वज्ञान भक्ती ते तर अखंड आहे निराकार आहे ते पवित्रच असतं. पण मग शरीराचं काय काम आहे. पण ज्या कालामध्ये त्याची ती दृष्टी येईपर्यंत आरंभालाच जो नवीन कोणी विद्यार्थी जिज्ञासू असतो त्याने त्या शरीराकडे पाहिल्याच्या नंतर त्याची भावना तयार झाली पाहिजे. आणि म्हणून रूपे सुंदरता मुखे मधुरता आपल्या श्रीगुरूंचं मुख आपल्या श्रीगुरूंचं स्वरूप हे सुंदर असलं पाहिजे. सुंदर असावं सर्व अवयवांनी युक्त असावं. शास्त्र त्याला हे करता येते व्यंग जर असेल गुरूंचं तर ते त्याला काही ठिकाणी नाकारलं ते. मग रूपे सुंदरता मुखे मधुरता ते तर बरेच 10-9 लक्षणं सांगितलेत. तो रूपाने सुंदर असावं मुखात माधुर्य असावं कर्ण कर्कशवाणी असेल तर ते तत्त्वज्ञान कसं ऐकल तो विद्यार्थी नाही ऐकायचा. मुखे मधुरता त्याची गुरुनिष्ठा असली पाहिजे त्याची भगवत भक्ती असली पाहिजे त्याचा सदाचार असला पाहिजे. याचे तत्त्वज्ञानाशीचं काही काम नाही परंतु तत्त्वज्ञानाशी याचं काही काम नसतं. पण तरी त्या शिष्याची वृत्ती त्या ठिकाणी आरंभी ते ऐकण्याकरता तयार होण्याकरता त्या श्रीगुरूच्या या बाह्य अंगाची बाह्य रूपाची आवश्यकता असते असं सांगण्याचं तात्पर्य. आणि हे काय सांगितलं भगवान गोपाल कृष्णाच्या सुंदरतेचं इथं काही काम नाही. पण त्या संजयाला भगवान गोपाल कृष्णाचं तत्त्वज्ञान ऐकतोय बोलताना त्याचं महत्त्व सांगतोय पण त्याचं रूप त्याच्या डोळ्यापुढे येतं. त्या भगवंताचं सुंदर गुजीरवाणी अत्यंत गोंडस रूप त्याच्या डोळ्यापुढे येतं आहे. आणि त्या रूपाचं स्मरण होता क्षणी तो पुन्हा हर्षित होतो. आता तत्त्वज्ञान ते ब्रह्मरूप त्याला प्राप्त झाला पण याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पुन्हा त्या भगवान गोपाल कृष्णाचं रूपाचं स्मरण झालं तर जसं आपल्याला एखादं भीतीदायक वातावरण असतं आपण एखादा मोठा ॲक्सिडेंट पाहतो किंवा एखादी मोठी भयंकर परिस्थिती पाहतो ते वर्षावर्षांनी त्याचं स्मरण होतं. आपल्याला स्मरण झाल्यानंतर आपण क्षणभर तर बेचैन होतो का नाही. मग त्या ज्याचं स्मरण झालं त्याचे परिणाम आपल्या वृत्तीवरती होतात बरे किंवा वाईट. तसं संजयाला भगवान गोपाल कृष्णाचं स्मरण झालं प्रत्यक्ष ही त्याची सगुण साकार सुंदर मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येते आणि ते पुन्हा या ठिकाणी संस्मृत्य ते पुन्हा 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 तो हर्षित होतो पुलकित होतो. मग आता इथं काय आहे रूप त्या रूपाचं स्मरण होतं. इथं तत्त्वज्ञान तर झालं आहे त्याचं तत्त्वज्ञान तो आता परिपूर्ण झाला आहे ब्रह्मरूप त्याला गेला आहे पण त्याच्याबरोबर त्याच्या रूपाचं त्याला स्मरण होतं आहे. आणि इथं तत्त्वज्ञान नाही तो हर्षित झाला होता त्याच्या रूपाचं ज्ञान झालं आणि त्या रूपाच्या ज्ञानाने तो पुन्हा पुन्हा हर्षित होतो. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये
इतर संप्रदायापेक्षा आपल्याकडे मुक्तीला फोटं महत्त्व नाही दिलं, भक्तीला महत्त्व दिलं, सगुण भक्तीला महत्त्व दिलं. कारण का, जशी गाय घेऊन चालला, आपलं चुकलं, वासरू घेऊन चालला, गाय ती आपोआप त्याच्या मागं पळते, गाय त्याच्या आपोआप मागं पळते. तसं या ठिकाणी पुढे भक्तीने धरली हाती भगवंताचं प्रेम, सेवा हे जर आपण स्वीकारलं तर त्या वासराच्या पाठीमागे गाय धावते, तसा भगवान आपोआप धावतो. आणि भगवान धावला का मोक्ष त्याच्या पाठीमागे आपोआप येतो. ही वारकरी संप्रदायाची प्रणाली अशी. म्हणून पुढे भक्तीने धरले हाती, मागे मग ज्ञान येतं, वैराग्य येतं, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आणि स्थिर केली आहे, आचपळे होती ती, सगळे काम क्रोध सगळे स्थिर केले, भक्तीने एवढं काम केलं. म्हणून पहिलं पुढे भक्तीने धरली हाती. म्हणून संप्रदायामध्ये पहिली भक्ती, आणि भक्तीच्या नंतर जी सगुण भक्ती आहे त्याला प्रेम भक्ती म्हणतो आपण. त्या प्रेम भक्तीमध्ये सर्व काही प्राप्त होत असतं. तसं संजयाला या ठिकाणी सगुण रूपाचं त्याला वेड लागलं. शेवटी त्या सगुण रूपानेच एवढी पात्रता निर्माण होते आपल्यात. स्वतंत्र आपण ते तत्त्वज्ञान प्राप्त करून घ्यायची पात्रता आपल्यात असू शकत नाही. एके केली हातो फळे ठाया बळी पावले. पण पुढे देवा आम्ही शक्ती हेने आणि भाकूत येणे करुणा. आम्ही काही आता एखाद्या योग्यासारखे आम्ही एखादा बाहुबली तो नदी तरून जाईल, पण आम्ही सामान्य माणसं आहेत, आम्हाला ती गोष्ट करायची. देवा आम्ही शक्ती येणे आणि भाकूत येणे करुणा. आम्ही तुझी भक्ती करतो, आमची जबाबदारी तू घे. भगवान सांग ठीक आहे. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भावाविनेचरात पार्थ. फक्त तुम्हाला माझी भक्ती कर, मला अंतःकरण दे. लहान मूल जसं आई जसं त्या लहान मुलाचं सर्वस्व घेते करते, तसं मी माझ्या भक्ताचं सर्वस्व करतो, असं आलं आहे. असो म्हणून या ठिकाणी या पुन्हा त्या ठिकाणी काय झालं, ते अर्जुनात संजयाला पुन्हा तो भगवंताचं रूप पाहून हर्षित झालेलं आहे. आता दुसरं काय नाही त्या ठिकाणी. म्हणून रूपम अद्भुतम हरीचं अद्भुत रूप पाहून त्याला विस्मय झाला. आणि पुन्हा तो अत्यंत हृष्यामी अतिशय आनंदित होत आहे. मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीच्या विश्वरूपा देखिल्या उगा का पहा आसोला असे. तर आता संजय सांगतात, पहा ना म्हणे ती भगवंताचं मस्त उगच काय बसलास तू म्हशीसारखा. त्या अर्जुनाचं रूप पहा. तर 9व्या अध्यायामध्ये शेवटी ना जैसा बैसला महापुरी नुठीची ना, म्हैसा बैसला महापुरी नुठीची ना, तसं ह्यो धृतराष्ट्र बसलाय. तो तसं एखाद्या नदीच्या डोहात तो हाल्या बसतो, त्याला किती हाणं तुम्ही, त्या पाण्यातून निघतच नाही तो. तसं ह्या म्हशीचा रियाडा बसल्यासारखा बसलाय, त्या संसारातून निघायलाच तयार नाही म्हणे. हा मी एवढं त्याला तत्त्वज्ञान सांगतोय तरी. तर तसं आहे या ठिकाणी. देखील उगा का आसोला असे न देखणेनी जे दिसे नाही, पण ते असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. देखून चमत्कारू की जे तो नाही पैसारू महापूर्णी. तसे आहे कृष्ण संवाद संगमी स्नान करून देत तिळदान अहंतेचे मोठं वर्णन केलं ते आता या ठिकाणी. त्यासाठी एवढं कधी सांगत ना. पण मग आता शेवटी राणीचे रावळा नेल्या दाही दिशा मानी सुन्या कार रात्री होय पाहलिया निशाचारा. तसं जे तिचे गौरव नेणे तयाचे ते भिंगुळवाने म्हणून अप्रसंगुतेने म्हणावा की तो. आता याला जर त्यातलं काही कळतच नाही, मी उगाचच या पुढे प्रवचन करतो. ते काय म्हटलं, ते जो जे तिचे गौरव नेणे, त्याला जर काय अक्षराचं ज्ञान नाही तयाचे ते भिंगुळवाने. किती जरी उत्तम असलं तर दुधामध्ये त्या किड्यांना ते भिंगुळवाणीच येते. त्यांना ते विषच आवडतं, त्यांना ते गटारीची घाणच आवडते. तसा प्रकारे म्हणून अप्रसंगतेने म्हणावा की तो. मग म्हणे सांगे प्रसूदल ते उत्कळीत ते कोणाशी बारे जैत देईल शेखी. असं बरं. मग आता शेवटी धृतराष्ट्र म्हणला, अरे हिरवी विशेष बहुतेके आमुचे आयशे मानसिके जे दुर्योधनाचे आधिके प्रताप
अरे मी तुला कशाकरता बसवलं इथं? तू मला ती युद्धाच्या गोष्टी सांगण्याकरता बसवलं आहे. तू ती काय पोथी चालली, तू काय आली हे पुराण सांगतो मला. युद्धाचं काय झालं ते पहिलं मला सांगतो. युद्धाचं काय झालं ते मला सांग. आहे अरे तुला माहीत नाही का दुर्योधन सैनिक एवढं आहे, दुर्योधन सैनिक एवढं आहे, त्याचा प्रताप केवढा आहे. इथं भीष्माचार्य द्रोणाचार्य प्रतापे केवढे आहेत. मला असं वाटतं त्यांचा नक्की त्यांचाच विजय होणार आहे. तो त्याचं काही बोलतच नाही. हे दुसरं सांगतो रूप अद्भुतम हरीचं रूप सांगतो, तत्त्वज्ञान सांगतो. मला त्याच्याशी काही घेणं नाही. ते मग माझ्या दुर्योधनाचं काय झालं ते मला सांग, कारण त्याचा प्रताप फार मोठा आहे. एरवी विशेषे बहुतेके आमुचे आयसे मानसे के. मला असं वाटतंय जे दुर्योधनाच्या आधी के प्रताप साधा. मला असं वाटतं दुर्योधनाचा फार मोठा प्रताप आहे आणि त्याचं काहीतरी विजय होईल. आणि येरांचे पाडे दळ हे त्या यांचे देवडे म्हणून जे इथं पुढे आणील ना ते त्यांचं सैन्य एवढं एवढं त्यांचा काय याचा विजय होतो आहे. मला तर असंच वाटतंय. नेमकं तू मला हे सांगायचं दुसरंच काय सांगतो. शेवटी मग त्या धृतराष्ट्र म्हटला आमा तो गम्य ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेनो संजय असे तैसे सांगपा. मला तर असं वाटते माझ्या कौरवांचाच विजय होईल आणि पांडवांचं सैन्य थोडं आहे त्यांचाच पराजय होईल. पण तर आता तुला तर प्रत्यक्ष भगवंताचा आहे, तुला एवढं तत्त्वज्ञान झालं आहे तर बस तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. कारण बालादपी सुभाषितम, जरी तू काय म्हणतो तू माझा सेवक असला तरीसुद्धा तुझं मत काय आहे, कारण तू ज्ञानी आहेस ना. आमचं सैन्य मोठं आहे, माझे मुलं प्रतापी आहेत, ते 100 आहेत, ते 5च आहेत, सैन्य थोडा आहे. मग तुला काय वाटतं कोणाचा विजय होईल. आता संजय म्हणला कोणाचा विजय होईल मला माहीतच म्हटला, पण याला म्हणून काय चालायचं नाही. पोपट मेला असं म्हणायचं कामच नाही याच्या पुढे. असं मग त्याला काय म्हणायचं हो मला काय माहीत नाही. तो पण पोपट खाली रोज उभा राहतो पण आज खाली पाडला. रोज तो पाय हलित असतो पण आज पाय निचेष्ट आहेत. रोज चूच मिळालेली असते पण त्याने असे केले. रोज त्याचे डोळे झाकलेले असतात पण ते डोळे फाडलेले आहेत. आणि रोज असा असतो पण आज हुताना पडला आहे. अरे मेला का नाही ते तुम्ही म्हणा म्हणले, मला नाही म्हणायचं. कारण मी जर मेला म्हटलं तुम्हाला फाशीला जावं लागेल ना. तर तसं आहे ते. तर मग तुझं ज्योतिष काय. संजय म्हणत म्हणला काय ज्योतिष एवी सांगण्यापरता संजयाने एक काय म्हणतो एक प्रणाली मांडली. तू म्हटलास ना काय सांगा ज्योतिष, तर मला कोणाचा विजय हे होईल हे मला काही माहीत नाही. पण ज्या बाजूला भगवान कृष्ण आणि अर्जुन असतो त्या बाजूला विजय श्री विभूती नीती हे सगळं त्याच्या बाजूला असतं. हे मला एवढं माझं ज्योतिष कळतं. विजय कोणाचा होईल हे मला काही सांगते तर विजय ते सांगून बसला. आता संजय सांगतो शेवटचा मुद्दा का संजयाचं ज्योतिष. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम ध्रुवा नीतिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्था धनुर्धरः तत्र श्रीः विजयः भूतिः ध्रुवा नीती ध्रुवा इति मे मती अशी माझी मती आहे. म्हणजे माझी बुद्धी ज्ञान मला असं सांगतं. काय सांगतं? यत्र म्हणजे जेथे, ज्या दिशेने, ज्या बाजूने. काय या ठिकाणी योगेश्वर भगवान आहे. आणि यत्र धनुर्धर पार्थ आहे, धनुर्धारी असा अर्जुन ज्या दिशेला, ज्या बाजूला आहे. आणि योगेश्वर कृष्ण ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी श्री. तो त्या ठिकाणी श्री म्हणजे जगातलं सर्व जे काय असतं श्री, त्याला ऐश्वर्य असं म्हणतात. असं ऐश्वर्य श्री म्हणजे लक्ष्मी. आणि असा विजय, श्री आणि विजय म्हणजे यश, त्याला काय म्हणतात? यशवती असा विजय. आणि भूती म्हणजे संपूर्ण ऐश्वर्य. असे ऐश्वर्य, हे भूती याचा अर्थ काय? ऐश्वर्य. तर ज्या ठिकाणी भगवान असतो तेथे लक्ष्मी असते. आणि लक्ष्मी आल्याच्या नंतर अष्टमहासिद्धी त्याच्याबरोबर त्या सगळ्या असतात. हे सगळं ऐश्वर्य असतं. अशी नीती, अशी ही ध्रुवा याचा अर्थ आचल नीती आहे. नीती काय सांगितली? श्री, विजय आणि भूती या तिन्ही ज्या बाजूला असतात त्या ठिकाणी ही नीती निश्चित आचल नीती अशी आहे का त्याच बाजूला सगळा विजय होतो. अशी माझी मती आहे, असं माझं ज्योतिष आहे. असं या श्लोकातला सरळ अर्थ आहे. यत्र शब्दाचा अर्थ आहे जेथे, ज्या पक्षाचा. यत्र शब्दाचा तर काय? जेथे, जेथे, ज्या देशात, ज्या पक्षाचा असा अर्थ आहे. आणि साक्षात कोण आहे? योगेश्वर. योगेश्वर म्हणजे योगस्य ईश्वर हा. योगेश्वर हा जो योगाचा ईश्वर आहे, जो योगाचा कर्ता आहे, जो योगाचा प्रवर्तक आहे, जो योगाचा शिक्षक आहे, आणि जो योगाचा निर्वाहक आहे, आणि जो योगाचा फलप्रापक आहे. म्हणून त्याला योगेश्वर असं म्हटलं. योगेश्वर याचा अर्थ योग ही साधना आहे. आणि योग याचा अर्थ 4 प्रकारचे योग सांगितले आपल्याला पाठीमागे. कर्मयोग, भक्तियोग, अष्टांगयोग आणि शेवटी ज्ञानयोग. हे सगळे साधनं आहेत. आणि या सर्व साधनांचा निर्माता कोण आहे? तो प्रत्यक्ष भगवानच आहे. आणि जरी तो निर्माता असला तर त्याचा प्रवर्तक कोण येतो? प्रचार करणारा तोच आहे. आणि प्रचार करून, त्याला नुसता प्रचार करून चालतं का? नाही, तो शिक्षक आहे. तो शिकवणारा पण सुद्धा तोच आहे. कोणत्या रूपाने? पुढे शिष्य बसला. आणि जो एखादा गुरु असतो तो गुरु प्रत्यक्ष कोण असतो? तो प्रत्यक्ष ते परमात्म्याचं रूप असतं ते. आणि ऐकणारा तोच असतो. तो त्यांनी ही सगळी प्रणाली निर्माण केली. आणि म्हणून म्हणतो काय? तो शिक्षक पण होतो, निर्वाहक. मग आता काय म्हणतो आपण? मग जसं आता एखाद्याला आता पंगत घालायची. पंगत घातली म्हणजे काय केलं? ह्या बी डाळ, ह्या बी गूळ, ह्या बी आहे, ह्या बी घ्या आणि तुम्ही आपली पंगत करून खा. हे नाही झालं. मग पंगत घालायची, तो आचार्य घेऊन येणार, सगळं साहित्य घेऊन येणार, अग्नीवर सगळी व्यवस्था करणार. आणि व्यवस्था करून त्या बसणाऱ्याला सावलीची व्यवस्था करणार, पाण्याची व्यवस्था करणार, त्यांची वाढायची व्यवस्था करणार. सगळे याला काय म्हणतात? निर्वाहक. ही सगळी बाकीची व्यवस्था आपल्याला तर गुरुच्या रूपाने तो सांगतोय आणि ऐकणाऱ्याच्या रूपाने तोच बसला आहे. दोन्ही जरी असले पण हे खालचं वातावरण हे पण करावं लागेल ना. हे सगळे इथं लागले ढोल वाजायला. मग कसं काय ऐकता ना तुम्ही? नाही ऐकायचं. मग हे 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 सुद्धा हे सगळं परिसर हे अनुकूल वातावरण तयार करणं, आपली प्रकृती अनुकूल ठेवणं. आता सांगणारीची प्रकृती बिघडली तरी नाही सांगता येत, ना ऐकणारीची प्रकृती बिघडली तरी नाही सांगता येत. आणि समजा हे दोन्ही बरोबर असले तरीसुद्धा देश प्रतिबंध असला तर काय करणार? देशाचाच प्रतिबंध तिथे देशाच योग्य नसतो, काही कालाचा प्रतिबंध असतो, विपरीत काल येऊन ठेपतो. धडाधडा गारा पडायला लागलं, मोठ्याने वाजायला, मग काय करणार तुम्ही?
देश अनुकूल पाहिजे, काल अनुकूल पाहिजे, प्रकृती अनुकूल पाहिजे, हे सगळं अनुकूल वातावरण, प्रतिबंधकाचा अभाव पाहिजे. मग हे सगळं ते 9 कारणं सांगितलेत ना. मग ते सगळे 9 कारणं जे निर्माण करतो त्याला म्हणतात निर्वाहक. हे सर्व चालवणं सुद्धा तोच आहे, म्हणून त्याला योगेश्वर असं म्हणतात. असा जो योगेश्वर आहे. आणि शेवटी फलदाता कोण आहे? तोच आहे. फलदातासुद्धा काय आहे? तर तोच आहे. आणि असं म्हणून त्याला योगेश्वर असं म्हटलं. आणि अर्जुनाला धनुर्धारी म्हटलं. म्हणजे थोडक्यामध्ये गांडीव धनुष्य हे धारण करणं जगात कोणाचाही लाग नाही, ते उचलणारच नाही कोणाला ते. तर असा धनुर्धारी अर्जुन, तो धनुर्धारी धनुर्विद्या ज्यात सगळ्यात सामावलेली आहे असं ते गांडीव धनुष्य आहे. आणि असं धारण करणारा तो प्रत्यक्ष पार्थ, पृथूचा मुलगा, पृथूचा पुत्र पार्थ अर्जुन, हा धनुर्धारी अर्जुन. आणि योगेश्वर भगवान ज्या पक्षात आहेत, ज्या बाजूनी आहेत, त्या बाजूनी श्रीही, या ठिकाणी प्रत्यक्ष श्री याचा अर्थ म्हणजे विजयलक्ष्मी. श्री याचा अर्थ तुम्हाला त्याचे खूप अर्थ, श्री शब्दाचा अर्थ आहेत 49. ज्याला ज्या ठिकाणी जे घ्यायचं त्याने त्या ठिकाणी ते घेतलं तरी चालतं, त्याला काय नाही फरक पडत. ऐश्वर्य संपन्न असं ते असतं. आणि म्हणून लक्ष्मी आहे, ऐश्वर्य आहे. आणि या सगळ्याच्या ठिकाणी काय असतं? मग जेथे लक्ष्मी असते, श्री असते, अष्टमा असते, तिथे विजय ठरलेलाच असतो. आणि विजय आहे म्हटल्यानंतर विभूती ही भगवंताची, लक्ष्मी ही विभूतीच आहे, भगवान हा विभूतीच आहे. आणि विभूती ज्या बाजूने असते मग त्या ठिकाणी नीती ह्या आपोआप येते. आणि जेथे नीती नियम असतो तिथे विजय हा निश्चित असतो. म्हणजे या निश्चयाकरता दृष्टांत दिलेत. मग तद्रूपता, मग लक्ष्मीने विजय, श्रीने विजय होतो का? नाही. मग श्री विजयचं स्वरूप आहे. आणि मग अर्जुन भगवंतानी मुळे विजय नाही, भगवान हे विजयाचं स्वरूपच आहे. अर्जुन विजयाचं स्वरूपच आहे. आणि लक्ष्मी हे विजयाचं स्वरूपच आहे. आणि लक्ष्मी तिथं हजर आहे. लक्ष्मी लक्ष्मी ही ऐश्वर्य, लक्ष्मीमुळे ऐश्वर्य नाही, लक्ष्मी हेच ऐश्वर्य आहे, लक्ष्मी हीच विभूती आहे, ऐश्वर्य आहे. आणि तो तिथे हे भगवान मुळात तो त्याच्यापासून विजय होतो असं नाही, त्या विजयाचं त्याचं स्वरूपच आहे. साखर गोड साखरेने गोड लागतं नाही, साखर गोडच असते, ती स्वरूप तिचं गोड आहे. मग तसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे स्वरूपार्थी दृष्टांत जे दिलेत ते दृष्टांत फार महत्त्वाचे आहेत, ऐकण्यासारखे आहेत. ज्ञानेश्वर महाराज या बोला संजीव म्हणे जी एरेरांची मिविनेने, मला यातलं काय माहीत नाही म्हणले, हे यांचं मला काय माहीत नाही. परी आयुष्य ते तजेने ते पुढे की गा, जे घडतंय ते तुम्हाला सांगतो म्हटले. आता कसं घडणार आहे म्हणले, ते जसं चंद्र तेथ चंद्रिका. आता हे दृष्टांत काय, शंभू तेथ अंबिका आणि संत तेथ विवेका. आसनीची किजी हे तुम्ही वेगळं करू शकत नाही त्याला. जसं तुम्हाला आकाशातून पोकळी वेगळी नाही करता येणार, चंद्रापासून चांदणं काही वेगळं करता येतं का? नाही. भगवान शंकरापासून पार्वती ही ती अर्धांगी आहे ना, ती अर्धनारी नटेश्वर, अर्धांग पार्वतीचं ना अर्धांग भगवान शंकरच. त्यातून वेगळं कसं करणार तुम्ही? भगवान शंभू आहे तेथे अंबिका आहेच, चंद्र आहे तेथे चांदणं आहेच, आणि संत आहे तेथे विवेक. हसण्याचे किजे ते काय विषय नाही ते. आणि राव तेथे कटक आणि सौजन्य तेथे सोयरीक आहे का नाही. राव कटक काय ते, राजा म्हटलं की सैन्य, राजा म्हणले की सैन्य आलं. आणि सौजन्य प्रेम म्हटलं का संबंध जोडले आले त्या ठिकाणी. आणि वन्नी म्हटलं का दाखता आयचे, ते वन्नीचं सामर्थ्यच आहे. दया म्हटलं का ते धर्म जन्माला या, कुठे कोण रे दया करा, तिथून धर्माची निर्मिती असते. दया हे धर्माचं स्वरूप असते, त्याच्यावरून वेगळं नाही. आणि धर्म म्हटलं का तिथं सुखच असतं, आणि सुख म्हटलं का ते प्रत्यक्ष परमात्माचा असतो. असे वसंत तेथं वने, वनामध्ये वसंत आला का मग तिथं फुलं आलेच, त्याहून त्याला वेगळं. आणि सुमनी पालिंगणी सारंगाची फुलं म्हटली की तिथे भुंगे असण्याची, ते काय विषय नाही. गुरु तेथ ज्ञान,
ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे 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 म्हणजे कैसे तर वर सांगितले तैसे. अरे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान, जिथं ज्ञान नाही ते गुरु कशाचा आलाय. म्हणजे गुरु म्हटलं की ते ज्ञान, आणि जिथं ज्ञान म्हटलं का ते कोणतं ज्ञान तर आत्मज्ञानच असतं, आणि त्या आत्मज्ञान जिथे असतं तिथे समाधानच असतं. भाग्य म्हटलं का तिथे श्रीमंती म्हटले का विलास आला, त्या श्रीमंतीहून विलास बाजूला कसं ठेवशील तो. सुख म्हटलं का ते सुख झालं की तो आनंदाने उड्या मारणारच, मग त्याहून वेगळं नाही. त्याचप्रमाणे सूर्य म्हटल्यानंतर प्रकाश तर तिथे आलाच. तैसे सकल पुरुषार्थ जेणे स्वामी कासानात, सर्व पुरुषार्थ ज्याच्या चरणावरती लोळण घेतात असा भगवान गोपाल कृष्ण श्रीकृष्ण रावोजेत. आणि तेथं लक्ष्मी, भगवान कृष्ण म्हटलं का लक्ष्मी तिथे असणारच. आणि मग आपलेने कांतेशी, जर आपल्या पतीसह पत्नी जर तिथं आहे म्हटल्याच्या नंतर ते जगदंबा जयापासीन आणि माझी की काय दाशी नव्हती त्या. मग आता लक्ष्मी तिथं म्हणल्यावरती अष्टमा असिद्धी नाहीत का तिथं. अष्टमा असिद्धी म्हटली होती तिथं काय कमी राहणार आहे, काही नाही. जाऊ द्या संपवून टाकतो, एवढीशी बोलू असतो. कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे. त्याचं स्वरूपच विजयाचा आहे, तो ज्या बाजूला आहे त्या बाजूला तो राहायला जेणे भागे. तय जयाला गवेगे तेथेचे असे. आणि विजयाचं नाव, त्या अर्जुनाचंच नाव विजय म्हटले. विजयो नाम अर्जुन, विजयो नाम अर्जुन विख्यातू, आणि विजय स्वरूप श्रीकृष्ण नातू, आणि श्रेयशी विजय निश्चितू तेथेच असे. त्यांचं स्वरूपन त्यांचं नावच विजय आहे, म्हणून ते दोन्ही ज्या बाजूला आहेत त्या बाजूला विजय निश्चित आहे. असं माझं ज्योतिष आहे, अशी माझी मती आहे. मग तुला काय मानायचं ते तुझं ते ठरव. असं संजय धृतराष्ट्राला सांगून मोकळा झाला. असा शेवटचा हा श्लोक या ठिकाणी गीतेचा पूर्णविराम झाला आहे. या ठिकाणी हा ग्रंथ म्हणजे हे शास्त्र, हे ज्ञानशास्त्र आहे. पहिलं धर्मशास्त्र आहे, पहिलं कर्मशास्त्र आहे, कर्मातून धर्मशास्त्र आहे, धर्मातून ज्ञानशास्त्र आहे, हे मोक्षशास्त्र आहे. आणि म्हणून गीता ही सर्व जगात श्रेष्ठ मानलेली आहे. जे गीतेचं अध्ययन करतात ते मोठे भाग्यवान असतात. पहिला शब्द काय आलेला आहे त्या ठिकाणी धर्म. धर्म म्हणजे काय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तिथं ध्रुव धातू आहे, बरोबर आहे का नाही. आणि पुढं शिव तिथं काय आला आहे, म आला आहे. मग हा तिथलं ध्रुव आणि इथला म, तिथलं ध्रुव धातू आहे धर, आणि इथला म दोन एकत्र जोडले का धर्म तयार होतो. एकूण सगळं हे धर्मशास्त्र असं आहे. आणि मग या शास्त्रामध्ये सर्व काही प्रतिपादन. गीतेमध्ये काय नाही, गीतेमध्ये तुम्ही जे म्हणताल ते शिल्पशास्त्र आहे, कलाशास्त्र आहे, काय म्हणतो जेवढ्या 14 कला आहेत तेवढ्या प्रत्येक दृष्टांत रूपाने येणे, अशा सगळ्या काय क्षिप्त रूपाने आहेत. अशा सगळ्यात इथं सगळं जेवढं जीवनाला लागतं, मग इथं युद्ध आहे, संसार आहे, पती पत्नी, राजकारण, जे 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 काय आहे ते सर्व गीतेमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून काही लोकांचे आयुष्य गेले आणि फक्त आणि फक्त गीताच वाचली, गीतेला माता समजलं, गीतेला भगवंताची पत्नी समजलं, गीतेला प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप समजलं. गीताच वाचली, गीताच पाठ केली, गीताच ऐकली आणि गीताच सांगितली. गीता काही माणसांचं त्यांचं ते जीवन झालं. त्यांना जसे आपल्या वारकऱ्यामध्ये काही माणसं आहेत ते फक्त त्यांना गाथाच वाचता येतो, ते गाथाच वाचतात, गाथाच पाठ करतात आणि गाथाच म्हणतात, त्यांना दुसरं काही येत नाही, गाथामध्ये त्यांचं जीवन असतं. तसे काही वारकरी त्यांना ज्ञानेश्वरी वाचतात, ज्ञानेश्वरीमय जीवन आहे त्यांचं. असे काय आहेत काही मराठवाड्यात माणसं आहेत ते भागवत त्यांचं जीवन असते. एक हरिपाठसुद्धा लय होतो ना, सगळंच घ्यावं लागतं. आता आपल्याला लोकांना सांगायचं असतं माहिती म्हणून वाचतो, तर ते संजीवनी असते ते एवढी घेतली काय, अमृत एवढं घेतलं काय आणि एवढं घेतलं काय, तेच आहे. तर तसं काहींचं जीवन हे गीतामय झालं, गीता स्वरूप झालेलं आहे. तर असे कितीतरी महात्मे आहेत ते गीता तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं असतं. असे त्याच्यावरती लिहिणं, त्याचं काय वाचणं, पाठ करणं, लिहिणं, ते सांगणं, असे गीतेचं तत्त्वज्ञान आहे. आणि आपण भाग्यवान आहोत
आपण भाग्यवान आहोत. आपल्याला हे भगवत कृपेने, संताच्या कृपेने, गुरुवर्य भाऊ महाराज आमचे त्या गुरुवरांच्या कृपेने आणि अजून कोणाच्या साधू संतांच्या कृपेने, तुमच्या भाग्याने आणि आपल्याला हा चिंतन करण्याचा योग आला. भगवंताच्या कृपेने कडेला गेला. मध्येच काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, काहीही पडू शकतं, पण ते भगवत कृपेने हळूहळू कडाला गेला. मला किती 2 वर्ष झाले असतील का? 5.5. काय आता आपल्या तर डोक्यावरून गेलं हो हे. 5.5 वर्ष. पण आता आपल्याला तेवढंच काम नसतं, दुसरे पाठ असतात खूप, ते आता सगळं घेऊन चालायचं असतं. त्यामुळे पण चला. पण मग आता हा अध्याय थोडासा वाढला आपण, नाहीतर पाठीमागचं खूप पदाचं खूप चिंतन केलं. मग आता वाचायचं म्हटलं तर आता जसा हा अध्याय 15-20 दिवसात झाला, तसे 15-15 दिवसात झाले असं तर 2 महिन्यात पण गीता होऊ शकते, महिन्यातही होऊ शकते गीता. पण आपलं चला, तुम्ही मला खूप प्रतिसाद दिला, तुम्ही मला या ठिकाणी सहकार्य केलं, त्यामुळे मला पदाचं चिंतन करता आलं. नाही तर तुम्ही जर ऐकलंच नसतं तर मग काय कसं सांगणार ते. मी यांना देव सांगायचं, तुम्ही घातल्या खाली बोना. मग त्याला प्रतिसाद दिली. मग त्याकरता ते तुमचे पण मोठे उपकारच आहेत ना. त्याकरता श्रोता वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे ना. म्हणून तुम्ही खूप काय म्हणतो आपण त्याला, 5 वर्ष येणं, गारठा असेल, पाऊस असेल, येणं, ऐकणं, बसणं, याच्याकरता सुद्धा खूप भगवत निष्ठा लागते. त्याच्या पाठीमागे त्याची प्रेरणा लागते. भगवंताची प्रेरणा, भगवंताची कृपा असेल तर त्या गोष्टी होऊ शकतात. आणि मग ते आपल्याला मानावं लागते. ते सूत्र असं आहे, ईश्वर अनुग्रहात पुंसाम अद्वैत वासना. भगवंताची कृपा असल्याशिवाय सगळे कामं टाकून कोण येतो इकडं, बरोबर आहे का नाही. मग सगळे कामं टाकायचे. बऱ्याच वेळा माणसाची प्रकृती नीट नसते, काही वेळेला मानसिकता नसते, काही वेळेला प्रापंचिक अडचण असते. पण तरी सगळं टाकून ज्यावेळी इथे येतो मनुष्य, त्यावेळी त्याला त्याची जिज्ञासाच असते. आणि मग तुमचं तसं माझं पण असतं ना. बऱ्याच वेळा प्रकृती साथ देत नसते, मानसिकता नसते, काही परिस्थिती नसते. पण ती माझी प्रकृतीलाही ते अजिबात गय नाही ना, हाय गय नाही, तो विषय नाही. पाठ म्हणजे पाठ आणि टाईम म्हणजे टाईम. सांगायचं म्हणजे सांगायचं आणि करायचं म्हणजे करायचं ते. आणि तसं केलं तरच. आता आपण काय फार लगेच मुक्त झालो अशातला भाग नाही. आपण आपल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपण करतो. पण त्याच्यात सामर्थ्य आहे. श्रद्धावान अनसूयिष्य शृणुयादपि नरः, कालचा श्लोक सांगितला. त्याच्यात सामर्थ्य आहे. आपले दोष किती गेले आपल्याला कळत नसतील, पण ज्या अर्थी आपल्याला त्याच्यात गुढी आहे, आपण श्रवण करतो, सांगतो, ऐकतो, त्या अर्थी आपल्यावरती भगवंताची कृपा आहे. आपण असं समजावं. आणि गीता काय एकदाच काय 4 वेळा ऐकली तरी तेच आहे, असो तो भाग. आणि म्हणून भगवंताच्या कृपेने आपला यापर्यंत याची सांगता झाली. याचा शेवट कधी नसतो, याची आपली सांगता झाली. आज भगवंताच्या कृपेने, रामेश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चला गीता ग्रंथ माझ्या आयुष्यात अथती सांगण्याचा योग आला. असो झाली सेवा आपण रामेश्वराच्या, पांडुरंगाच्या, साधू संतांच्या, गुरु महाराजांनी समर्पित करू आणि या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठाल विठाल. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानये. ये कळांची व्यंकटी जांडो, तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांजे दुरितांजे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य बाहो, जो जेवांसिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो यावता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. पियुषांजे चंद्रमेचे अलांजन, मार्तंड जे तापही. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी.
पूर्ण होनी ते लोके भजे जो आदिपुरखे अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोके दृष्टा दृष्ट विजय होवावे एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला विठाल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामेश्वर भगवान की जय।